आज आहे का नाही चंपाषष्ठी असल्यामुळे मी पिवळ्या कलरची साडी घातलेली मस्त. त्यानंतर सगळी कामावरून साडी वगैरे घातली आणि नंतर दुपारी पाठ करायचा होता सप्तशती मल्हारीचा. मग सर्व तयारी करून पाठ वाचायला बसले. पाठ वगैरे वाचून झाल्यानंतर वांग्याचं भरीत आणि नैवेद्य करायचा होता, रोडगे करायचे होते, मंदिरात जायचं होतं, तळी भरायची होती. दिवसभर खूप कामे असतात, काही सण असला का आपल्याला खूप कामे असतात सणाच्या दिवशी. मग मी वांगे भाजताय तोपर्यंत कांद्याची पात, ओला कांदा चिरून घेतला आणि बघा वांगे मस्त गॅसवर भाजली गेली. आता हे अशी झाकून ठेवायची आणि झाकून त्याला घाम आला का मग त्याची साल मस्त निघली जाते. तर असं झाकण ठेवायचं आणि असं चमच्याच्या साहाय्याने काढल्यानं एकदम पटकन साल निघते आणि स्मॅशरने एकदम घोटून घ्यायचं. मस्त एकदम छान असं लुसलुशीत वांग्याचं भरीत तयार होतं. फोडणी वगैरे देऊन वांग्याचं भरीत केलं. लगेच ताटामध्ये पीठ मळून भाकरीचं छोटे छोटे नैवेद्य करून घेतले. मी मंदिरात पण न्यायचे होते आणि घरात पण तळी भरायला जे मुलं येतील ना त्यांना देण्यासाठी करायचे होते. मग मी सर्व आत्ताच करून घेतले. नैवेद्य वगैरे झाले. मग नैवेद्याचं ताट भरून ठेवलं. त्याच्यानंतर मग आम्ही मुलाला घेऊन मी मंदिरात गेले, कारण साहेब गावाला गेलेले होते. ते घरी नसले का मग मुलांजवळून अशी छोटी छोटी अशी कामं करून घ्यावं लागतात किंवा त्यांना सोबत घेऊन जावं लागतं. पण यातूनच त्यांना पण समजतं, त्यांना पण शिकायला भेटतं, त्यांना पण अनुभव येतो. त्यामुळे त्यांना हे माहिती होणं गरजेचंच आहे. आणि नंतर मंदिरात गेल्यावर जुन्या काही मैत्रिणी भेटल्या, त्यांशी थोड्याशा गप्पा केल्या आणि मग मी मंदिरात गेले. नैवेद्य वगैरे दाखवला, नारळ घेतला, नारळ फोडला. देव वगैरे काही आणले नव्हते मंदिरामध्ये. मी घरी तळी बनणार होते. आम्ही जेजुरीला जात असतो देव भेटवायला, त्यामुळे इथे काही देव मी आणले नव्हते, फक्त दर्शनाला आणि नारळ फोडायला आलो होतो. मग इथे पण नैवेद्य घेऊन आली होती मी. मग त्या मावशीने नैवेद्य देवाजवळ ठेवला, पाणी वगैरे दाखवून नैवेद्य दाखवला देवाला. आणि मंदिरात सर्वजण नैवेद्य घेऊन येताना मग त्या मावशी आपला ठेवता आणि दुसऱ्यांचा प्रसाद म्हणून घरी न्यायला दुसरा नैवेद्य देत असतात. मग त्यांनी पण दुसरा नैवेद्य दिला. मी सर्वांना भंडारा वगैरे वाहून दर्शन घेतलं आणि नारळ फोडला. मग अशा प्रकारे मस्त मंदिरात जाऊन आल्यानंतर आता घरी तळी भरायची होती, त्यासाठी घोंगडी आथरली. तळी भरायची म्हणली की घोंगडी पाहिजे, घोंगडीचा खूप मान आहे. 5 मुलं बोलावून मस्त तळी भंडार केला आणि 5 पावलं जेजुरीच्या दिशेने चालतात. मग दिवटी घेऊन टेरेसवर जाऊन तो मस्त भंडारा खोबरं उधळून आला आणि ते सर्वांनी नैवेद्य खाल्ला.